जय भीम मित्रांनो, मी नोगिता बोरकर शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. मला आज एक छोटासा विषय मांडायचा होता तुमच्या पुढे. जे आता जे प्रजासत्ताक दिनानिमित्त जे नाशिकमध्ये प्रकरण घडलं, तर पालकमंत्री साहेब यांनी त्यांच्या स्वतः म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये ना संविधानाचा उल्लेख केला आणि नाही बाबासाहेबांचा उल्लेख केला. बाकी सर्व नेत्यांचा, थोर पुरुषांचा उल्लेख केला. ठीक आहे, सर्वांना नमन. पण मित्रांनो, ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांच्यामुळे त्यांना या पदावर म्हणजे या पदावर ते आहेत, आणि ते कसे विसरू शकतात की तुम्ही कशामुळे इथं आहे. प्रजासत्ताक दिन हा कशामुळे साजरा केला जातो? मग ज्या विषयामुळेच तो साजरा केला जात आहे, तरीसुद्धा तुम्ही स्पष्ट एक्सक्यूज सांगता की राहिलं असं होऊ शकत नाही. हे जाणून बुजून केलेलं आहे. आणि त्या ताई, जाधवताई, त्यांनी खूप मोठी ॲक्शन घेतली. त्या जॉबवर होत्या, वर्दीवर होत्या, तरीही त्यांना ते राहावलं नाही आणि त्यांनी ते ॲक्शन घेतली. किती सोपा विषय आहे की तुम्हाला ज्यांच्यामुळे स्वतंत्रता मिळाली, म्हणजे तुम्ही ह्या पदावर आले. अरे बाबासाहेब म्हणजे काय एक जातीचा विषय नाही आहे हा, की बाबासाहेब म्हणजे या जातीपुरते. अरे सुधरा समजा. जर बाबासाहेबांनी माहीत आहे फक्त जातीचा विषय, त्या जातीबद्दल त्यांना असता विषय की माझ्या जातीचे लोक, त्यांनी तर बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं असतं समजा की फक्त माझ्या बौद्ध बांधवांना ह्या सगळ्या सवलती. तर तुमचं काय झालं असतं? हा विचार करा खूप सोपं आहे. त्यांनी जर खरंच लिहिलं असतं फक्त बौद्ध बांधवांना, मग आले असते की काय तुम्ही आम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे, आम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे. अरे बौद्ध धर्म खूप वाढला असता. पण बाबासाहेबांचं चुकलं की त्यांनी सगळ्या जातीसाठी विचार केला. प्रत्येक जातीच्या लोकांसाठी, पुरुष स्त्री हा भेदभाव काहीच केला नाही. त्यांनी फक्त मानवजात पाहिली. आणि मानवजात पाहिली, पण ते धर्म कुठलाच नाही. सर्व धर्म समभाव, सगळ्या धर्मांसाठी त्यांनी सगळ्यांना सुविधा दिली. आणि तुम्ही चालले काहीतरी बाबासाहेब म्हटलं की तुम्हाला आग होते म्हणजे तुम्ही साधा जय हिंद सोडा, पण आता तुम्ही फोटोसाठी कुठला तरी एक विषय आहे की त्या नगर परिषदमध्ये CO साहेबांबद्दल होता विषय. त्यांनी म्हणजे त्यांच्या कार्यालयात बाबासाहेबचा फोटो नाही. खूप झालं हे अति. अरे काय म्हणजे आता म्हणजे आम्ही जर आलो एकत्र, तर तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. पण तसे तुम्ही करू नका ना तुम्ही नाही जिंकू शकत. तुम्ही या विषयात कोणीच जिंकू शकत नाही. कारण कसं आमच्या रक्तात बाबासाहेब आहेत ना. आम्ही बापाचे लेकरं आहोत. तर आता पहा, प्रजासत्ताक दिन 2 दिवस झाले होऊन तो विषय संपला नाही. कारण मेन तोच विषय आहे. त्या विषयावर ॲक्शन होत आहे म्हणून लगेच अंजली भारतीचा विषय घातला. अंजली भारतीचा विषय जुना विषय आहे. असं नाही ना काल ती बोलली आणि तुम्ही आज ॲक्शन घेतली. अंजली भारतीताई यांचं वाक्य पूर्ण ऐका तुम्ही. त्यांनी खूप चांगलं, खूप सोप्या शब्दात समजवलं आहे की 2 वर्षाच्या मुलीला सोडून नाही राहिले, 3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे. मग त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन नाही घेताय ना. एवढं फास्ट ॲक्शन तुम्ही त्या बलात्कारी जो आहे हरामखोर, त्याच्यावर ॲक्शन घ्या ना. फक्त साधं ते जाणून ते बोलण्यात आलं की काय ॲक्शन होऊ शकते. म्हणजे साधं ती बोलली म्हणून तुम्ही तिच्यावर ॲक्शन घेत आहेत. आणि जे करून सुटत आहेत त्याच्यावर कारवाई नाही, ॲक्शन नाही. म्हणजे तुम्ही जस्ट आता ते मालेगाव कुठला तरी विषय, ते 2 वर्ष 3 वर्षाच्या मुलीचा विषय, तो आरोपी, त्याचं काय झालं काही नाही. ह्या महिला संघटनेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, तर तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा
मग कोण कशाला कोणत्या मुख्यमंत्र्याच्या बायकोवर अशी टीका करणार. तिचा एक उद्देश होता की सिंपल होतं तिचं सांगण्याचा उद्देश की 2 वर्ष 3 वर्षाच्या मुलींवर अशी ॲक्शन होत आहे आणि त्यांच्या म्हणजे बलात्कार होत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई नाही होणार. फक्त ही बोलली. विचार करा, साधं बोलण्यावर तुम्ही इतकी मोठी ॲक्शन घेताय. विचार करा ना यार. आणि त्या त्या आईवडिलांवर काय म्हणजे काय बिततच काय म्हणतात म्हणजे काय परिस्थिती असेल आईवडिलांची की त्यांच्या मुलींना बलात्कार होतो, त्यांना मारून टाकल्या जाते, ठेचल्या जातं. छोट्या यार खूप लाड करण्यासारख्या छोट्या छोट्या मुली असते यार, 3-3 वर्षाच्या 4-4 वर्षाच्या. तितक्या म्हणजे त्या आईवडिलांचा विचार नाही आहे तुम्हाला. फक्त एक मुख्यमंत्र्याच्या बायकोला फक्त शब्दात बोलली ते बाई अंजली भारती ताई, जय भीम. ती फक्त बोलली तर एवढा तुम्हाला राग आला लगेच. आणि तेही जुना विषय. पण हे आता याच्यासाठी समोर आणला की हे जे आता प्रजासत्ताक दिनानिमित्त जे प्रकरण घडलं नाशिकमधलं त्याला दाबण्यासाठी. म्हणजे पहा किती हे राजकारण आहे. हे राजकारण आहे. आणि तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरं प्रकरण तुम्ही उचललं. याला म्हणतात यार राजकारण. आणि कोणीतरी एक ताई बोलल्या, चित्राताई, की राजकारण वगैरे असते वगैरे, पण ते राजकारण आम्ही नाही खेळत. आम्ही नाही खेळत राजकारण. जे रियालिटी आहे तिला काही घेणं देणं नाही. अंजली भारती ताईला काही घेणं देणं नाही की मुख्यमंत्र्याची बायको कशी कपडे घालते काय XYZ. फक्त तिचा उद्देश की तुम्हाला किती मिरची लागते किंवा जर साधं शब्दात बोलल्यावर तुम्हाला मिरची लागते. आणि त्या 2-3 वर्षाच्या मुली ज्यांच्याशी असं घडते बलात्कार झाल्यावर त्यांचा चेहरा ठेचून टाकला जातो, मारून टाकला जातो, त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती काही घेणं देणं नाही. बस ते पोलीस पाहतील, काही ॲक्शन नाही होणार, काहीच नाही. तो कुठं आरोपी गेला, कुठं फरार आहे, काही घेणं देणं नाही. हा उद्देश अंजलीताई भारतीचा होता. आणि त्या पालकमंत्री साहेबांना काय संविधान माहीत नाही, बाबासाहेब माहीत नाही, राहून गेलं असेल हे हे जाणून गेलेलं आहे. आणि हा विषय दाबण्यासाठी दुसरा विषय उचलला आहे. तर मित्रांनो, प्लीज जागे व्हा आणि समजा की काय म्हणजे म्हणजे एक आपला विषय आपला की आपल्याला न्याय मिळवासाठी जर एखादा आपण पाऊल उचललं लगेच दुसरा विषय आपला म्हणजे आता काहीतरी पाहिजे ना मग हा दाबण्यासाठी. म्हणून मग अंजलीताई भारती यांना टार्गेट करण्यात आलं आहे. आणि अंजलीताई भारतीचं काही चुकलेलं नाही आहे. तिने जाणून जाणून असं काही तिच्याशी झालंच पाहिजे असं काही नाही तिचं मत. पण फक्त बोलण्यामुळे तुम्हाला लागली आणि तुम्ही लगेच ॲक्शन घेतलं आणि त्या छोट्या मुलींचा कोणी विचार नाही करत. तर काही नाही, माझं एवढंच छोटंसं मत होतं व्यक्त करायचं की सत्य परिस्थिती पहा. बस. धन्यवाद.